नमस्कार मित्रांनो, सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 जर का आपल्याला आठवला तर आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य. मित्रांनो, भारताला ब्रिटिश सत्तेच्या परकीय जोखडापासून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व आपल्या पराक्रमाच्या व शौर्याच्या जोरावर आपल्याला आज हे स्वातंत्र्य बहाल केले. यामध्ये जर आपण बघितलं तर महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे बलिदान आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर आठवते. तर मित्रांनो, अशाच एका महान आणि क्रांतिकारी स्वातंत्र्यवीराची गाथा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघूयात. त्या स्वातंत्र्यवीरांनी जी एक स्वराज्य ही संकल्पना मांडली होती, ही संकल्पना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. नेमकी काय होती ही स्वराज्य संकल्पना आणि कोणी मांडली ही स्वराज्य संकल्पना, हे जर आपल्याला बघायचे असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावा. मित्रांनो, स्वराज्य ही संकल्पना सर्वप्रथम महात्मा गांधी यांनी मांडली. आपण थोडक्यात ही संकल्पना बघण्यापूर्वी महात्मा गांधीजी यांचा जीवन परिचय बघूया. राष्ट्रपिता आणि सहिष्णुतेचे संस्थापक व शांततेचे पुरस्कर्ते असलेले महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या छोट्याशा गावी झाला. त्यांचे मूळ नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. बालपणातच महात्मा गांधी यांना वाचनाची अतिशय आवड होती. आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षण घेण्याच्या हेतूने लंडनला गेले आणि बॅरिस्टरची पदवी मिळवून ते भारतात आले. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात ही प्रथमतः आफ्रिका या देशामध्ये केली व तेथे त्यांनी कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी अतिशय चुरशीने लढा दिला. त्यानंतर ते भारतात आले आणि भारतामध्ये चंपारण्य येथे त्यांनी पहिला सत्याग्रह केला आणि आपल्या भारतातील सामाजिक सेवेच्या कार्याला त्यांनी सुरुवात केली. इथून पुढे देखील त्यांनी भारतामध्ये अनेक सत्याग्रह केले आणि त्यांच्या सत्याग्रहाचे विचार हे मार्टिन ल्यूथर किंग या विदेशी तत्वज्ञाने देखील स्वीकारले व त्याने देखील असे सत्याग्रह सुरू केले. यानंतर महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह, असहकार चळवळ, छोडो भारत आंदोलन इत्यादी चळवळींचे अतिशय धाडसाने व साहसाने नेतृत्व केले. अशा प्रकारे महात्मा गांधींनी कामगारांच्या हक्कासाठी मजूर महाजन या संघाची देखील स्थापना केली. तर आपण बघितले थोडक्यात महात्मा गांधी यांचे सामाजिक कार्य. आता आपण बघूयात जे आपल्याला बघायचे आहे ती म्हणजे त्यांनी जी मांडलेली संकल्पना होती ती म्हणजेच स्वराज्य ही संकल्पना. या संकल्पनेत नेमके महात्मा गांधी यांनी काय उल्लेख केला तेच आपण या व्हिडिओतून बघूयात. स्वराज्य म्हणजेच स्वतःचे राज्य, स्वतःचे अस्तित्व असे महात्मा गांधींचे मत होते. भारतातील प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये जगण्यासाठी हवे असेल तर ते म्हणजे स्वातंत्र्य. तो आपल्या सत्सक विवेकी बुद्धीच्या जोरावर आपले विचार मांडू शकतो व स्वातंत्र्याचा उपभोग समतेच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता घेऊ शकतो. इतरांचे जीवितवाचे आणि स्वातंत्र्याचे हक्क तो हिरावून घेऊ शकत नाही. यामध्ये त्यांनी मानवी स्वातंत्र्यावर विशेष असा भर दिला. त्यांच्या मते केवळ परकीय सत्तेच्या जोखडापासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर पाश्चात्य संस्कृतीपासून मुक्तता हे देखील स्वातंत्र्य होय असे महात्मा गांधी यांचे मत होते. मानवी स्वातंत्र्यावर विशेष भर देताना महात्मा गांधी म्हणतात, मानवी मूल्य पायदळी उडवणाऱ्यांपासून खरे स्वातंत्र्य हे समाजाला मिळायला हवे. म्हणजेच जी काही आज गुंडगर्दी होते देशामध्ये
त्यामुळे अनेक लोकांचे छळ होतात, हल्ले होतात। ही जी लोक मानवी मूल्ये पायदळी उडवतात, अशा लोकांपासून भारतातील लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य मिळणे हे आवश्यक आहे, असे महात्मा गांधींचे मत होते। त्याचबरोबर त्यांनी स्वयंशासन आणि शिस्त, अनुशासन यावर देखील अधिक भर दिला। स्वयंशासन म्हणजे स्वतःचे शासन एक प्रकारे आपण म्हणू, आणि शिस्त म्हणजेच जी समाजामध्ये समाज जर आपल्याला घडवायचा असेल, कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर त्यासाठी जी गरजेची असते ती शिस्त आणि अनुशासन यावर त्यांनी या संकल्पनेमध्ये विशेष असा भर दिला। ही संकल्पना त्यांनी आपल्या हिंदी स्वराज्य या पुस्तकामध्ये मांडलेली होती। तर मित्रांनो, हा होता गांधीजींचा परिचय आणि त्यांनी मांडलेल्या स्वराज्य या संकल्पनेबाबत जे त्यांचे विचार। हे व्यापक विचार आपल्याला जर आवडले असतील व आमची माहिती आपल्याला उपयोगी पडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी नोटिफिकेशन ऑन करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।